जय शिवराय मित्रांनो, राज्यातील पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीचे एक विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 8,500 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि रब्बीच्या हंगामासाठी बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी निविष्ट अनुदान म्हणून 10,000 रुपये प्रति हेक्टर देण्यासाठीची घोषणा करण्यात आलेली आहे। मग आता 8,500 रुपये प्रति हेक्टर हे एनडीआरएफच्या निकषानुसार दिले जाणार, 10,000 रुपये वेगळे कृषी विभागाच्या माध्यमातून त्याची कारवाई करून दिले जाणार आणि शेतकऱ्यांना हाच संभ्रम पडलेला आहे की पुन्हा नेमकं मग हे अनुदान मिळणार कसं। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे ऍग्रीस्टॅक वरती फार्मर आयडी जनरेट झालेले आहेत अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करून त्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून हे निविष्ट अनुदान म्हणून 10,000 रुपयाचं अनुदान तात्काळ देण्याची कारवाई राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। मग याच्यासाठी अर्ज कसा करायचा, केवायसी कशी करायची किंवा काय प्रक्रिया पार पाडल्या जाणार, हा देखील एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे। मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून गावातल्या तुमच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावातील जे काही बाधित शेतकरी असतील, जे काही त्याच्यामध्ये मदतीसाठी पात्र ठरवण्यात आलेले असतील, अशा सर्व शेतकऱ्यांची जमिनीची माहिती, त्यांचा फार्मर आयडी, त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड आणि त्या शेतकऱ्याचं बँकेचं पासबुक ही कागदपत्र गोळा केली जात आहेत आणि या कागदपत्र गोळा करून या माहितीच्या आधारे या शेतकऱ्यांच्या ऍग्रीस्टॅकशी लिंक असलेल्या, आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे 10,000 रुपयाचे अनुदान वितरित केलं जाणार आहे। अर्थात ते ऍग्रीस्टॅकला लिंक असलेला आधारला लिंक असलेलं बँक अकाउंट, त्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली हे 10,000 रुपयाचं अनुदान दिलं जात आहे। याच्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली कागदपत्र जमा करण्याचं आवाहन केलं जात आहे। गावोगावी कृषी मित्र असतील, आपले सरकार सेवा केंद्रवाले असतील किंवा डायरेक्टली सहाय्यक कृषी अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कागदपत्र गोळा केली जात आहेत आणि याच्याच अंतर्गत जे शेतकरी पात्र असतील किंवा सर्व शेतकरी जर पात्र असतील तर त्या शेतकऱ्यांना आपली ही कागदपत्र जमा करावायची आहे। तुमच्या गावामध्ये तुमच्या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून ही कागदपत्र गोळा केली जात असतील, त्यांच्याशी संपर्क करा आणि आपला आधार नंबर, आपला फार्मर आयडी आणि आपल्या बँकेचं पासबुक जर दिलेलं नसेल तर द्या, जेणेकरून आपल्याला हे खात्यामध्ये अकाउंटमध्ये आपलं अनुदान येण्यासाठी मदत होईल। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जे अनुदान आहे 8,500 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून दिलं जात आहे। त्याच्यासाठी सुद्धा निधीची उपलब्धता करून दिली जाईल, परंतु सध्या तरी त्याच्यासाठी आणखी निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली नाही। त्या निधीची उपलब्धता करून देण्यात आल्यानंतर ते अनुदान सुद्धा डायरेक्टली शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये क्रेडिट केलं जाईल। त्याच्या संदर्भात जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी सध्या 2,215 कोटी रुपयाचं अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे, ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणाच्या प्रक्रिया सुरू आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एक महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।